मित्रांनो, खूप दिवसानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एजेच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आपल्यासाठी खूप स्पेशल होणार आहे, कारण हा ब्लॉग ही जर्नी आहे, एक माझ्या प्रवासाचा एक भाग आहे महत्त्वाचा. आणि कुठे चाललो आहे, कशासाठी चाललो आहे आणि त्याच्यामध्ये काय नवीन घडणार आहे आणि काय आयुष्यात चेंजेस येणार आहेत, हे सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती, पूर्ण ब्लॉग बघितल्यावर शेवटी तुम्हाला कळेल की हा ब्लॉग माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे. आणि ही इम्पॉर्टंट गोष्ट मला तुमच्याबद्दल पण शेअर करायची आहे, तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. मधले ब्लॉग बनवताना खूप मध्ये वेळ गेला, काही कामानिमित्त, काही बिझी शेड्यूल्समुळे मला कुठे जाताही आलं नाही आणि ब्लॉगवरती कॉन्सन्ट्रेट करता आलं नाही. पण हा ब्लॉग मी आता बनवतो तो खूप इम्पॉर्टंट आहे. माझी पॅकिंग झालेली आहे, सिंगल बॅग आपली रेडी आहे, जी नेहमी माझी हँडी बॅग असते, आणि आपलं नॉर्मल बॅग. 9:40ला आपली ट्रॅव्हल्स आहे आणि आता 9 वाजलेले आहेत. आता ओला ऑटो बुक करतो आणि मी निघतो. चला माझ्यासोबत. मित्रांनो, गर्दी खूप आहे आज, बघू शकता तुम्ही. पोचलो आता. आपली 9:40ची बस आहे, स्लीपर, तिरुपती बालाजी. तर तो बोलला ब्रिजच्या शेवटला जावा, तुम्हाला दाखवतो मी. आपल्याला वेट करायचं इथे. आता आपली बस येणार आहे, 9:40ची बस आहे. आता वाजलेत 9:35. आता वेट करूया आपण, त्याच्यानंतर मग आपली बस आली की आपण निघायचं आहे. गाडी भेटली. 9:40ला ती गाडी परफेक्ट आहे. हो, आता थांबलो आहे. एक 2:45 वाजले. बघू शकता माझ्या मागे हा रोड हायवे चालू आहे. इथे थोडंच अंतर आहे, याचं काय एक 2.5 तास आहे आपण आपल्या गंतव्यस्थानला पोचायला. थंडीचं वातावरण आहे, टेम्परेचर खूप कमी आहे, मस्त वाटतंय, धमाल येते. अशा ठिकाणी थांबून तुम्ही एक गरमागरम चहाचा घोट पिता, एवढं भारी वाटतं ना, ते एन्जॉय करावा लाईफमध्ये. का एक नंबर भारी वाटतं, एक नंबर वाटतं. चला, बस निघते आमची. मित्रांनो, आपण पोचलो आता बरोबर 6 वाजता स्टँडवर. आता कुठलं स्टँड आहे काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही बघू शकता प्रचंड थंडी आहे. 14 टेम्परेचर आहे इथे सध्या. खूप थंडी आहे, म्हणजे अजिबात चान्सच नाही आहे कुठल्याच गोष्टीचा. एवढी थंडी आहे. चहा पिल्याशिवाय पर्याय नाही आहेत आपल्याला. आपण चहा पिऊया गरम गरम, कारण आपली थंडी जरा जाईल. तर तो पोचलो आहे आता. मला कोणतरी घ्यायला येणार आहे, त्यांची वाट बघतो.
तोपर्यंत मी ते त्यांना मग पोह्यांवर ताव मारतो, कारण जास्त जेवलो नाही प्रवासात, थंडी खूप आहे आणि तक्रीर हे खाऊया आपण, मस्त मजा येते, एकदम गरम. ठीक आहे, आपल्याला माझे पोहे रेडी होत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी पोचलो आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की मी पोचल्यावर तुम्हाला सांगेन की मला कोण भेटणार आहे आणि माझ्यासोबत कोण आहे. तर तुमच्यासाठी ते सरप्राईज आहे आणि माझ्या आयुष्यातला एक चांगला क्षण आहे. बघा मला कोण भेटायला आला आणि मी कुणासोबत आहे. सर्व श्री स्वामी समर्थ आणि सुप्रभात. आम्ही तर पहाटे सोलापूरमध्ये आहोत आणि दादाने मी पिकअप करायला लावले, कारण की आपलं चित्रपट शूटिंग आहे आणि शूटिंग जी आहे ती 9 वाजता चालू होणार आहे आणि दादाचं गेटअप वगैरे कसा करणार काय करणार नक्की तुम्ही बघून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मी आकाश नारायणकर सरांना आज भेटलो आणि तुम्ही त्यांना ओळखतच असाल. स्वामी समर्थांचे एक असीम भक्त आणि त्यांचे व्हिडिओज, त्यांचे प्रेरणादायी व्हिडिओज आपण रेग्युलर बघतो आणि नेहमी आपण त्यांच्या व्हिडिओमधून स्वामींच्या अजून जवळ जातो. तर अशा व्यक्तींना आज मला भेटायचं भाग्य लागलं. हे सगळी स्वामींची कृपा आहे. मी सुद्धा स्वामींचा भक्त आणि स्वामी आपल्या भक्तांना, त्यांचं एकच कार्य की 2 भक्तांना, किती पण भक्त असू दे, एकमेकांना मिळून त्यांचं आयुष्य ते सुखकर करतात. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपल्या पुढच्या प्रवासामध्ये, पुढच्या आपल्या शूटिंगच्या शेड्यूल्समध्ये. वेळोवेळी मी तुम्हाला त्याचा अपडेट देत जाईन. तोपर्यंत तुम्ही सोबत राहा माझ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता सकाळ झाली आणि आम्ही तयार झालो आहोत आमच्या शूटसाठी. बघत असाल तुम्ही आमचा गेटअप आहे. माझे सहकलाकार आहेत सीताराम पाटील, हां, आणि अजून एक सहकलाकार आहेत हरीश कांबळे. आम्ही सगळे तयार झालो आहोत. सोबत राहा. जसं जसं आम्हाला अपडेट मिळेल तुम्हाला मी टाकत जाईल, तुमच्यासोबत राहत जाईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आमचा सर आहेत, सरांचे नाव. अरे बापरे सर, तुमच्या हातात श्री स्वामी समर्थ आहे का? हो. अरे वा वा वा. आणि आमचे किरण दादा पण तिकडे आले दिसतात तुम्हाला. आणि आता एक टीम आमची आलेली आहे, ती शूटिंग आता करणार आहेत. आणि ताई कुठे, ताई इकडे का? हां, ओके. आम्ही दिव्या असतो. कारण आमचा ब्रेक टाईम झाला आहे आता. आम्ही सगळे ब्रेक करतो. इन्स्टंट मॅगी नूडल्स, क्विक अँड झटपट. किती वेळ ठेवायचं आहे? लगेच शूट सुरू करायचं आहे. त्याच्यामुळे आमचं क्विक अँड झटपट ब्रेकफास्ट. किती वेळ ठेवायचं सर? हां, किती वेळ ठेवता मॅगी? 4 मिनटं. 4 मिनटं. 4 मिनटं. ओके. नमस्कार मित्रांनो. तर 2 दिवसाचं शूट करून आम्ही आता निघालो आहे मुंबईला. आम्ही डॉल्फिन ट्रॅव्हल्समधून निघालो. खूप चांगला अनुभव होता. 2 दिवस नारायणकर सरांबद्दल, त्यांच्यासोबत काम करायला, स्वामी समर्थांचे त्यांचा जो अभ्यास आहे आणि ते आम्हाला जे ज्ञान दिलं त्याच्यातून खरंच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि त्यांच्या संपर्कामुळे आम्ही स्वामी समर्थांच्या अजून जवळ गेलो आणि मला एवढा चांगला हा अनुभव होता त्यांच्यासोबत राहण्याचा, त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करण्याचा. आणि आमचं शूटही खूप चांगलं झालं. अक्कलकोटलाही आमचं शूट झालं. खूप बरं वाटलं. तर मित्रांनो, असा झाला हा माझा प्रवास. मी तुम्हाला बोललो की हा क्षण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता, कारण मी गेलो होतो ते सोलापूरला. मुंबई टू सोलापूर हा माझा प्रवास होता. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. खरं तर आकाश नारायणकर हे इंस्टाग्रामचे खूप मोठे प्रसिद्ध असे स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्या स्वामी समर्थांबद्दल त्यांच्या रील्स खूप या इंस्टाग्रामवर खूप लोक त्यांना फॉलो करतात. त्यांच्या रील्स खूप प्रेरणादायी असतात. तसंच त्यांची मिसेस अंजलीबाई, त्यांचेही यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांचा एक वेगळाच प्रवास त्या दोघांचा आहे की त्यांना खूप तुम्ही इंस्टावरती बघू शकता, तुम्ही सर्च करू शकता. तर अशा ह्या व्यक्तीकडून एक चांगला प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतला आहे, तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. याच्यावरती एक मूव्ही ते लघुचित्रपट बनवत आहेत यूट्यूबसाठी आणि त्या चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, म्हणून हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही बघितलं की त्या ब्लॉगमध्ये आमचे शूट्स होते
काही कारणास्तव मी काही व्हिडिओ टाकू शकत नाही, कारण पिक्चर अजून रिलीज व्हायचं आहे आणि त्यात काही कॅरेक्टर्स आहेत, जसे स्वामी आहेत, अजून काही गोष्टी आहेत त्या त्यांना अजून आम्हाला ओपन नाही करायच्या आहेत. त्याच्यामुळे काही मोजकेच मी व्हिडिओ त्याच्याबरोबर शूटिंगचे काही टाकलेले आहेत. तर हा एक आवडता क्षण माझा, आणि एकूण माझ्या एक अभिनयाला नवीन सुरुवात मिळेल. एक माझं जे स्वप्न आहे की ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं, याला काहीतरी कुठेतरी चालना मिळेल, हे माझं पहिलं पाऊल आहे माझ्या त्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी, पुन्हा पदार्पण करण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही पण सोबत राहा, तुमचा आशीर्वाद सोबत असू दे, आणि असेच मला नवीन नवीन प्रोजेक्ट्स, नवीन नवीन काम करण्याची संधी मला मिळू दे, असे तुम्ही नक्कीच देवाकडेही प्रार्थना करा आणि तुमचे आशीर्वादही माझ्यासोबत राहू दे. तर भेटूया पुन्हा आपण एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.